हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि भरपूर गॅप पडला ब्लॉगला आणि भरपूर दिवसानंतर मी आलेले, भरपूर म्हणजे 3-4 दिवसानंतरच मी आलेली आहे. तर शूट झाल्यानंतर मी काय ब्लॉग काढलाच नाही. आणि मी थोडं मम्मीकडे पण होती कारण की थोडं बरंच वाटत नव्हतं. शूट झाल्यानंतर ना स्किन देखो नज़र कैसा नज़र लग गई मेरे स्किन को. आणि थोडंसं ना विकनेसच वाटत होतं, म्हणून मम्मीकडेच थांबलेले मी. तर आता मी ना माझी मशीन जो मेरे को टाइम पे रक्षाबंधन के टाइम पे ब्लाउज सीने और मेरे को धोखा दे रही है, तर आता तिला पण बनवायचं आहे. आता काय झालं काय माहीत नाही, ती मशीन नुसती नाटक करते, शिलाई चालत नाही. तिला बनवते आणि पाऊस काय आमच्याकडे थांबत नाही. तर पावसाचा पण बंदोबस्त काय करू काय समजतच नाही मला. आणि मी तुम्हाला सांगितलेलं ना ती साडी घेतली, तर त्याचं मला अस्तर पण घ्यायचं आहे. आणि थोडासा बाहेरचा मुवमेंट, थोडासा बाहेर निघूशी वाटतं आहे घरातून. ती अगं तिथं जाते तर तिथं घरात असते, इथं आली तर इथं घरात असते. तर आता हे पण रेडी झालेले आहेत. आणि काय शोधतायत? पावडर. कुठली पावडर? कुठली पावडर? पावडर की जरूरत नाही अपने को. मग तुम्ही झालं कधीपासून तेच शोधतायत ना? चला ना पटकन. गाईज अख्खा दिवस यांनी वेस्ट घालवला आहे. आणि यांना टॉन्सल झाले होते, तर यांच्या टेन्शनमध्ये तर मला अजूनच, कारण की गरमीमध्ये जाम मजा केलेली आहे लोकांनी. टॉन्सल याची कारण की बर्फ, त्यांचा पसा फूल आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकून यांनी पिल्लेलं नाही. आता पावसाळा सगळं उठलेलं बाजार आहे. आता यांना पण दवाखान्यात घेऊन जायचा, हे सगळं सुचला होता. मी बोल काय व्लॉग काढू, म्हणून मी काढलाच नाही व्लॉग. म्हणून आज व्लॉग मस्तपैकी बाहेर कुठेतरी जाऊया आणि पहिला हे सगळं काम करून घेऊया, जो माझं काम पेंडिंग आहे. मी इथं आल्याला पहिलं हे सगळं काय मी काल रात्रीच आले ना. आता सकाळी उठून सगळं काय आवरून घेऊन झोपलेली, जेवण घेऊन सगळं काय झालं आहे. आणि आत्ता मी पटापट सामान घेते आणि डायरेक्ट बाजारात निघूया. तो गाईस वातावरण बघू शकतात तुम्ही. पाऊस नाही थांबत, अजिबात थांबत नाही पाऊस. आणि ही आमची गाडी आहे. ही गाडी एकदम आम्हाला कम्फर्टेबल आहे. सोनू ओ सोनू, हे बघा नुसते पाण्यात बुरले. सो गाईस, आता आमचा एक प्लॅन झालेला आहे की जो काही सामान आहे तो सामान आम्ही आता पटापट घेतो. मशीन पण बनवून टाकतो फटाफट. आणि आजचा चॅलेंज ब्लॉग काहीतरी काढूया आपण, नाहीतर असं डेली ब्लॉगच काढू. असं काय तिथं गेल्यावरती ठरवेल. त्यांचं म्हणणं असं होतं, पण आता सामान आहे म्हणा, मी सगळं काही घेऊ. आणि मग जरा पहिला पण कुठं जायचा, पहिला मी तुला सांगेल. चॅलेंज माझा आहे ना भाई, चॅलेंज मी देणार. ठीक आहे. आता याने काय चॅलेंज ठरवलंय मला काय माहिती नाही. ठीक आहे. सो आता पटापट आपण सामान घेऊया. आणि मग जर भूक लागली तर खायला पण जाऊया. हा, भूक लागले म्हणजे आम्ही जेवलो थोडाच, पण आता परत भूक लागली. 4 वाजले ना, आम्ही जेवण जमाना झाला. सो ब्लॉग पुढे बघत राहा. गाईस, माझी मशीन दिलेली बनवायला आणि त्यांनी असं सांगितलंय की तिला भरपूर दिवस झाले तर सर्व्हिसिंग नाही केली, म्हणून सर्व्हिसिंगलाच देऊन टाकली. उद्या आता संध्याकाळी भेटल, तोपर्यंत आपण आज कटिंगच करून घेऊया. घरी गेले होती तर इथे देखो काहीच आहे ना, शोरमा आणून देईल. आणि शोरमा खायची पद्धत एवढी बेकार ना, अख्खा कपडे माखवल्यात आणि माझ्यावर भडकल्यात. तर तू मला बोलली शोरमा आण आणि खा. म्हणजे मी आता भल्याची जमानात नाही, मी फक्त एवढंच बोलली की खाऊन घ्या, भूक लागली असेल तर. खाल्ला पण आणि सांडला म्हणून माझ्यावर नाव. कितना गंदा आदमी आहे. माझ्यावर तेवढा आरोप की तुम्ही मला सांगितला. तुने सांगितलं का माखवला मला. काही अख्खा माखवतोय मला. तर मी असं तरी धुलाय, त्याला पुसलाय. बघू आता हे बच्चा. तो उद्या माझी मशीन भेटणार आहे. आणि मी आज तर वगैरे पण माझं सामान सगळं घेतलेलं आहे मी. तर आता आपण डायरेक्ट निघूया. आणि काय चॅलेंज आहे की काय काय समजत नाही, पण काय असं नसो चॅलेंज. पण पहिला मी माझं पेट पूजा करून घेणार आहे. मला भूकच लागते, काय माहिती काय झालं, मला भूक लागते नुसती. आणि मला जेवण जास्त करून मला माझ्या मम्मीच्या हाताचं जेवण मला पाहिजे असं मला वाटायला लागलंय. आता मी 2-3 दिवस होती ना, तर मजबूत मी मच्छी मटण सगळं काय खाल्ला. सोनू हो सोनू, तो टिंगू मध्ये तिथून चालू होता कोपऱ्यात. हो, मध्ये टिंगूच्या चक्कर मध्ये आपण पण मरू. हळू घे. आपण कशाला जाऊ? गाईस, कॉन्सन्ट्रेट करू द्या. गाडी चालवताना तुमच्याशी नंतर भेटते.
समजा मी एक शब्द बोलते म्हणजे शब्द की एक शब्द एक वर्ड बोलते मी तुम्हाला की समजा आता आपण जे गाणे ऐकत आलोय तर त्याच्यातले बाय चान्स म्हणजे आता बघा आर्ची सैराट मधली आर्ची होती बघा, तर ती गावामधली होती, तिचं काहीच घेणं देणं नव्हतं शूट बद्दल. हा आता ती कुठे आहे, तर बाय चान्स आपली इंस्टावरती आणि युट्यूबवरती एवढी फॅमिली बघते आपल्याला, ना बाय चान्स कोणाचं म्युझिक साठी मॉडेल म्हणून हवीच असेल ना DM आला, पण तो असं गाणी ऐसा मत करो मेरी जान. ऐसा गाणी रे का मग घरातली बोलणार नाही का घरातली बरं? का बोलतील? का बरं? बाई फेमस झाल्यावर घरातली का बोलतील? घरातली पाया पडायला येतील. ताई फोटो लक्ष ठेवा. लक बाय चान्स का तर मग त्याला डान्स शिकवता तुला नाकी न येईल ना, तुझी कंबर मोडेल पहिलेच. का मॉडेल आणि डान्स मॉडेल मध्ये जमीन अंतरचा नाचलीच कुठे माझ्या समोर याच्या मुला जरा मम्मी जरा कॉमेंट कर का माझा डान्स माझ्या मम्मी पप्पाला माहिती आहे आणि मी अजून माझे हिडन टॅलेंट बोलतात ना ते भरपूर आहे माझ्यामध्ये, मी अजून काही दाखवत नाही. मी करायचं ऑफर बघा, ऑफर परत भेटत नाही. मला भेटला तर मी पण करेल, तुला भेटला तू पण कर. नहीं करने को वो सब हम घर में व्लॉगिंग करेंगे फिर. आ गए जमीन पे आ गए. अरे पण मला गाणे ऐकताना असं वाटलं का करू शकतो, मी पण करू शकतो, तू पण करू शकते. काही रोकटोक नाही, कोणाचं काय नाही. एक दुसऱ्याला सपोर्ट करायचा असतो हर सिच्युएशन मध्ये. गाईज पण एक खरीच गोष्ट आहे की माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या सासऱ्याचा जास्त सपोर्ट आहे या गोष्टीमध्ये. असं काय नाही की हे नाही करायचा, ते नाही करायचा, ते नाही करायचा, बाकीच्यांचा सोडू द्या, पण आम्हाला 2 माणसांचा भक्कम सपोर्ट आहे आणि माझ्या घरी माझ्या पप्पांचा आणि माझ्या भावाचा, म्हणजे हे 4 माणसं लकी आहेत माझ्या आयुष्यामध्ये. तर आता आपण थोड्या वेळात पोचूया आणि टर्न मारायचंय. आता टर्न मारून घेऊया, पटापट आपण जाऊया. काय समजत नाही अजून, पण मला सांगा तरी काय चॅलेंज थोडा तरी मला सांगा. सांगेल इथं नाही, हिंट इथं कशाला देऊ तुला मी? काय बोलूया माणसाला, ठीक आहे बघ, चालेल. अशी हिंट आहे की तुला एक वस्तू शोधायची आहे. जर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ती वस्तू शोधली तर ती तुला मी घेऊन देईल. कुठली पण? हा, पण जर तुम्ही शोधली नाही तर मी सांगेल ती वस्तू तुला मला घेऊन द्यायची. जरा चल मैं तो नाही करूगी. पैसे मलाच द्यायचे, पण तुम्ही घेऊन द्यायचा मला. घेऊन द्यायचं म्हणजे घेऊन द्यायचा म्हणजे हा बोलायचा की घे म्हणून. अच्छा ठीक आहे. चला आपण जाऊन पहिला बघूया काय नाही सिच्युएशन काय आहे, तेव्हा बघू आपण. हे सध्या बोलतायत पण मी तर पहिला खायला पळव. सोनू प्लीज पहिला पेट पूजा हा, पहिले प्लीज. खायला मग नंतर आपण चॅलेंजेस करत राहू ना यार. ठीक आहे गुच्चू KFC? चल हा चल बाबा KFC ला चल. चलो ठीक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, लग्नाच्या अगोदर आहे ना खाना पिना माझा भरपूर होता, पण मी कधीच बाहेरच्या गोष्टी शपथ सांगते खाल्ले नाही. KFC, बर्गर, पिझ्झा, फ्राईज सुद्धा नाही खाल्ले, यांना विचारा, कधीच नाही. पण जेव्हापासून ये कॉलेज में मिले और मेरा पूरा धडजे उडा दिया है. आता तर मला पाणीपुरी आहे त्याचं का मला काय पटतच नाही, मी हेच. पण हे पण मी जास्त नाही खात, थोडाच खाऊन आहे ना सोडून देते विषय. असं म्हणजे पूर्ण खा नाही करत. 1-2 गोष्ट भेटली ना का लगेच सोडून देते, असं होतं. म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मला मन झाला तेवढा थोडासा तरी भेटला ना, हा मग ठीक आहे, असं आहे माझं मन शांत. बाकी मला पाहिजेच असं नाहीये. सो चला आता आपण जाऊया ना, तिथेच भेटूया. सो गाईज फायनली पोहोचलेलो आहोत. धक्के बुक्क्यानी पक्की ट्रॅफिक लागलेली ना हो. झोप म्हणजे मला पण झोप यायला लागले. फायनली आम्ही पोहोचलोय. काय करते तू? आता दाखवा मला, भिजली माझी केस. माझी पण भिजल्यात केस. सुट्टीची होते असा सुटतील ती. माझी पण केस ओली आम्हाला दाखवा ना. हे बघ. गाईस जाऊया आपण. आज चॅलेंज ब्लॉग होणार आहे. चॅलेंज खूप थोडा डिफिकल्ट आहे. मैं भाग जाऊंगी इधर से. ऐसा मत करो मेरी जान. गाईस
दाखवतो वरती गेलो तुम्हाला चॅलेंज काय. पहिले जाऊन जरा भूक लागले, पहिले खाऊन घेऊ, पहिला चॅलेंज देऊ, मग परत तिला खायला देऊ. हा ठीक आहे ठीक आहे चालेल. चला काय भेटू वरती. तो गाईज आतमध्ये तर एंट्री केलेली आहे, पण अजून मला सांगत नाही की काय करायचंय, कसं करायचं. लगेच काय सांगू, आता तू तर बोल मला भूक लागली. सो तुझ्या अंगाला करंट लागतोय. माझ्या अंगाला करंट नाही लागत. आता आम्ही चाललोय, जरा भूक लागली तर खाऊन घेतो. फिर दिमाग चलेगा ना. मला है ना आपल्या मंडईत ने ना, मेरे को नहीं इधर कुछ लेने का, बहुत महंगा है. काय महंगा नाही, एवढी कमवते तू, महंगा नको करूस. मला घेऊन दे तू आता. म्हणजे काय असं सोडू का. मला घेऊन दे. घर संसार करती हूँ मैं. मला घेऊन दे. घर संसार पालन पोषण करना पडता है. बाबा मला पहिलं खाऊ द्या प्लीज. उद्या चाललं खायला. चक्कर येते मला, नंतर मग आपण काहीतरी घेऊया. नाही, चॅलेंज पूर्ण करायचं आहे. चल ठीक आहे. चालेल चल. गाईज मला अजून चॅलेंज सांगितलं नाहीये, ऑर्डर दिली पण चॅलेंज सांगितलं नाहीये. सांगा ना मला चॅलेंज. थांब ना, खाऊ दे ना, मग चॅलेंज सांगेल ना आरामात. कुठला काय सांगतील तुम्ही मला समजतच नाही. पहिले खाऊ दे मला, मग तुला नेतोय का. अरे मेरे को बताओ क्या चॅलेंज है, मुझे बताओ. चॅलेंज असं आहे की मी तुला एक गोष्ट सांगेल, त्या स्टोअरमधली ती तुला शोधून दाखवायची. खूप मोठा स्टोअर आहे, त्याच्यातली तुम्ही एक वस्तू शोधून दाखवायची जी मला माहिती आहे, फक्त तुला नाही माहिती कुठे नाही. 5 मिनिटाच्या मध्ये ती तुला शोधून दाखवायची आहे. जर तुम्ही शोधून दाखवली तर ती वस्तू तुझ्या कामाची पण आहे, तुझ्या कामाची वस्तू आहे, ती तुला मी घेऊन दे. जर 5 मिनिटात टायमर संपायच्या आधी तुम्ही शोधून दाखवलीस तर. जर तुम्ही शोधून नाही दाखवली तर मी जे सांगेल, जे मी मागेल ते तुम्ही मला घेऊन द्यायचं. नहीं कुछ कैंसिल. मेरे को तो कुछ खेलने का ही नहीं, मेरे को खिलाओ और घर पे लेके जाओ. चलो. ऐसा नहीं होगा. चैलेंज है भाई. नहीं मेरे को नहीं खेलना ना आपके साथ, बस बात खत्म. चैलेंज है, चैलेंज. मेरे को नहीं खेलना है, बात खत्म. आपके साथ नहीं खेलना है मेरे को नहीं. आप मेरे को घूमी कराओ ना पूरे मॉल में. आप क्या मेरे साथ चॅलेंज खेळणे आए हो इधर. मेरे को नहीं खेलना वेलना आपके साथ. चॅलेंज झाल्यानंतर मी तुला फिरवेल. नाही. पण ती वस्तू तुम्ही बघितली तर तुला वाटेल की बाबा हा मला पाहिजे. काय यार बघ ना तू फक्त. सांगशील का मला पहिला. नाही सांगू कशाला, सांगितलं तर मजा काय. तिथे गेलं सांगेल ना, चॅलेंज स्टार्ट झालं सांगेल काही. चला पहिला खाऊन घेऊया, नंतर भेटूया. काय बघू चॅलेंज मेरे को आज मालूम पडना चाहिए. तो आज मैं चॅलेंज खेलूंगी नाही, कारण की माझा चॅलेंज खेळायचा मूड नाही आहे. मला मस्त फिरव ना सोनू यार. नाही चॅलेंज झाल्यानंतर फिरवेल ना. जिप्र्या बाई जिप्र्या. चल ठीक आहे चलेगा. गाईज म्हणून बायकोची थोडीशी कला दाखवून मी त्यांना मनवलेलं आहे की चॅलेंज इथं नका करू, कारण की बाई के आगे नहीं जा सकते लालू, नहीं जा सकते आप. कारण की मग मी तुम्हाला कंटाळा आला इथं, मला नाही पटत. तर काहीच चॅलेंज असं आहे की आता मी हिला डीमार्टमध्ये नेणार आहे. इथे नाही, इथे स्टोअर नाही येतो मोठावाला, तुला मी डीमार्टमध्ये नेणार. अभी तो आप बोले इधर ही. इथं नाही, इथं फक्त खाण्यासाठी आणलं तुला मी नेणार डीमार्टमध्ये 5 मिनिटामध्ये तू जेवढी शॉपिंग करशील तेवढी शॉपिंग करायची. कसली पण काय पण घेशील, काय पण 5 मिनिटाच्या आधी जेवढी शॉपिंग करशील तेवढी शॉपिंग कर. मेरी जे घेशील तू. मेरा तो उसमें प्रॉफिट है. फिर प्रॉफिट आहे ना, प्रॉफिट के लिए बोल रहा हूं ना. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आलात का इथे. 5 मिनिटं. 5 मिनिटाच्या घे ना, धडधड उचल ना तू. कधी येईल खायचा. येईल मागवला काहीच. 5 मिनिटात टायमर लागेल. 5 मिनिटात जेवढी शॉपिंग करतो तेवढी करायची. 5 मिनिटात शॉपिंग बंद. काही तिला मी येणार आहे चॅलेंजसाठी. लेट्स सी. ठीक आहे. चालू केलेलं आहे हिने खायला, तर आता खाऊन घेऊया आणि मग वेगळा पण ट्राय करावं म्हणून. मस्त बघ कसं बकेट भरलेली एकदम. बोलू का खरं बोलते KFC पेक्षा टेस्ट भारी आहे. हां मग काय माहिती असतो काहीतरी डिफरंट पण ट्राय करायचं. काय आता वाव चिकनमध्ये आलतो मी. वाव आणि चिकनमध्ये quantity स्पेशल बघा. ऑफर लागली होती. क्वांटिटी क्वांटिटी बघा.
ओनली इन 600 रुपीज ना, 600 है 600 की 500. सच बता 700 रुपये काय गुच्चू अरे तो कॉम्बो ऑफर आहे ना ती 600ची आहे. बाकी हे एक्स्ट्रा मागवले ना मी, मग ते GST पकडून 700 होतो. तर मस्त आहे, पण ते KFC पेक्षा थोडा क्वांटिटी जास्त आहे. कसे खेळतात बघा, किती मस्तपैकी प्ले करतायत. मस्तपैकी स्केटिंग चालू आहे इकडे गाईस, बघू शकतात तुम्ही. आणि त्यांची मम्मा बसलेल्या तिथे. पडशील कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये सोनू. हा चैलेंज बाकी है. तुम मेरे को घुमा मता, मेरे को तुमने 700 रुपये का इधर मेरे को वो चूना लगा के मेरे को ये सब खिला के लेके आई नीचे. आणि माझं ना परत वस्तू तीस काय घेत बसू, म्हणून आता आपण जाऊया डीमार्टला. आणि डीमार्टला काय भेटतो बघूया. मला 5 मिनिटामध्ये काय काय शॉपिंग करायची मी लिस्टच बनवून ठेवते. थांबा आता फोनमध्ये. अरे गाडी किती रे, आपण पार्किंग मध्ये गाडी आम्हाला भेटेल. दिसतंय तुम्हाला सगळीकडं. मॉलमध्ये पोचलो आम्ही आणि ही बघ कुठंच उभी आहे. हिला चॉकलेट दिसलं तिथंच उभी राहिली. म्हणजे 5 मिनटं झाल्या काम 25 होणार आहे. तर गाईस टायमर स्टार्ट करतोय मी. तर 5च मिनटं तिच्याकडे जी शॉपिंग करायची करून घे पटापट. इधर से करती हूँ. आता अंदर आहे 1 2 3. थांबा काहीच 5 मिनटं चालू झालेली आहेत. 6 सेकंड झालेत. 2 पिशवी 1 पिशवी पडलेली आहे. चल पटापट. धावते बघ कशी. बघ शोध तू. आता 5 मिनटं आहेत. 24 सेकंड. चल पटापट. मी नुसतं मागे पलतं इथं. धावते मला. येऊ का मी? 5 मिनिट आहेत. चल इकडे आहेत बघ मी. होय टाटा कुठे टाटा? खाली पुढे चल. ग्लोसरीच्या शॉपमध्ये आलो आपण. गाईस 1 मिनटं झाला आहे. शॉपिंग चालू आहे. बिल करताना तुम्हाला सगळं सामान दाखवतो गाईस. शोधते काय तू? अरे खडे मसाला शोधते मी. तिकडं बघ, तिकडं पुढं. शॉपिंग चालू झाले. पटापट चालू आहे. उचलते बघ कशी. टायमर चालूच आहे. 2 मिनटं व्हायला आली, पण हिची अजून काही शॉपिंग संपत नाही. धनु फायनली तुला आता चांगलं लोकेशन भेटलं खाण्याचं. घे पटापट. ती म्हणजे ती पसंतीच्या वस्तू बघशील तर 5 मिनटं संपतील. हो पण काय नाही ते नाही, 5च मिनिटं. नाही इधर नाही. कपडे बाबा हे भाग पटापट. 5 मिनिटं संपतील. पटापट चल पटापट. इकडं धावतो पटापट. टायमर चालू आहे. हो ना बाबा. नाही टायमर चालू आहे. 5च मिनिटं. नाही मेरे को शॉपिंग करने नाही 5च मिनिटं. शॉपिंग झालेली आहे. 5 मिनिटं संपलेली आहेत धनुचे. बिलिंग करायला चाललो आता आम्ही. काय घ्यायचं अजून बाकी आहे का? बस झालं. देऊ एक चान्स. नाही 5 सेकंड. 10 सेकंड. मला घरी जायचंय. फायनली सगळा घेतलेला आहे 5 मिनिटात. एवढं काय साठी अर्धा तास. काय तिला 5च मिनिटं दिली होती. 5 मिनिटात बाहेर आणलं मी. तर आता घरी जाऊया. आणि अजून एक आम्हाला जायचं जरा. माझ्या सासूबाईंचा बड्डे. तर तिकडे जरा जाऊया आपण पटापट. आता फोन यायला लागलेत. पटापट जायला लागेल. तर आपण निघूया गाईस. ती हसते बघ ती. फुर्सत मध्ये आणेल फुर्सत मध्ये. चल आई 5 मिनिट के लिए लाया था तेरे को मैं. अरे फोन यायला लागले. चला ना
चल 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 हा त्या साईडला काहीच तर गाडीत बसू मग बोलूया फॅमिली सगळी बसले आता चालू नाही इकडे सगळ्यांचं ही बघ ही विक्री बघ पप्पांच्या गोष्टी चालून नाही दाद्यावर आल्या आम्ही जरा जेवायला सगळी जेवण बिवून मस्त जाऊ आमची तो घरा कशी काली काली झाल्या मला पुढं उठायला लागलं मम्मी मला पुढं उठलं सांगू ते मेकअपच्या मुळे ते निघते आम्ही जेवले बा 5-6 पोरा पाहिजे का आमच्या टेबल बस चला आता आम्ही चाललो घरा झोपायला आम्हाला चार्जिंग संपली गाईज आत्ता जस्ट आलेलो आहे आम्ही आणि मस्तपैकी 2 वाजलेले आहेत आता मस्तपैकी पप्पा गेलेले झोपायला आणि आम्ही पण आता झोपून घेतोय मस्त ऑइलिंग विलिंग केलेली केसांना उद्या वॉश करेल मी केस तर कसा हा वाटला व्लॉग नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा सो चलो बाय बाय